मुंबईमध्ये वायू प्रदूषणाची समस्या ही दिवसेंदिवस अत्यंत गंभीर होत चाललेली आहे। हवेचा दर्जा खालावल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय। या वायू प्रदूषणाला बांधकाम प्रकल्प प्रामुख्याने कारणीभूत असल्याचं बोललं जात आहे। वायू प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी अखेर MMRDAने नियमावली जारी केलेली आहे। प्रकल्पस्थळी या नियमावलीचं उल्लंघन करणाऱ्या कंत्राटदारांच्या विरोधात आता कठोर कारवाई केली जाणार आहे। कंत्राटदाराला 5 लाखांपासून 20 लाखांपर्यंतचा दंडही आकारला जाणार आहे। आणि याचाच आढावा आमच्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांनी घेतलाय, आपण पाहूया। मुंबईतील हवेची गुणवत्ता मागच्या 1 ते 2 महिन्यापासून खालावलेली आहे। आपण पाहतोय की मुंबईमध्ये वाईट ते अतिवाईट हवेची श्रेणी जी आहे ती नोंदवण्यात आलेली आहे। आपण पाहतोय सकाळच्या वेळी गारठा जरी असला तरी हवा नसते आणि या हवेमध्ये प्रदूषके साचून राहतात। तर दुसरीकडे प्रदूषणात देखील वाढ झालेली आहे। मुंबईकर आहेत काही माझ्यासोबत, त्यांची काय प्रतिक्रिया येते त्यांच्याकडून जाणून घेऊया। सध्या आता आपण पाहतोय की मुंबईची हवा जी आहे ती वाईट अतिवाईट होत चाललेली आहे। काय वाटतं, नेहमी जसं वातावरण असायचं तसं आता वातावरण आहे का? तुम्हाला स्वतःला काय जाणवतं? आता पूर्वीसारखं वातावरण नाही। आता बघा, काल फार मोठ्या प्रमाणात धुकं, हवा एकदम दूषित होती, लोकांना त्रास होतोय। सकाळी येतो आम्ही एकदम शुद्ध हवा घेण्यासाठी, तशी काय हवा मिळत नाही। प्रदूषण एवढं वाढलेलं आहे की सर्दी खोकला वगैरे हे तर आम्ही सिनियर सिटीजन सांगू शकतो, पण लहान मुलं सांगू शकत नाहीत। लहान मुलांना पण एवढे आजार झालेले आहेत, डॉक्टरांकडे चाललेलं आहे सगळं। आणि आता म्हणतात काय ही डेव्हलपमेंट ही गरज आहे म्हणून, आणि ही गरज आहे म्हणतात, आणि मग प्रदूषणाला कोण रोखणार? पोल्युशन त्या व्हेकल्स ज्या वाढलेल्या आहेत ना त्याच्यामुळे झालेलं आहे। तेव्हा आम्ही नळाचं पाणी वापरायचो नॅचरल, पण आता अशी परिस्थिती झाली आहे की ब्रिसली वॉटर, त्या ब्रिसली वॉटर किती दिवसाची असेल ती सील बंद केलेली ते आपल्याला माहिती नाही आहे। त्याच्यामुळे पण प्रदूषण वाढू शकतं। प्लॅस्टिकवरती पण त्याला बंदी आणायला पाहिजे। पालिका प्रशासन यावरती ठोस पावलं उचलते का आणि कायमस्वरूपी यावरती उपाययोजना करते का? आता याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित कांबळेसह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।